वेलकम स्टुडंट्स. आपण सुरू केलं आहे केमिस्ट्रीचं टॉपिक फर्स्ट सॉलिड स्टेट. मागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण बघितलेत सॉलिडचे 2 मेन टाइप्स, क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिड्सचे टाइप्स बघितलेत, 4 मेन टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. नाउ इन दिस lecture we are actually going to study how is a crystal structure generated or how it is formed. Okay, now first of all, basically what is meant by crystal structure? 3-dimensional element of particles in a crystal. क्रिस्टल मध्ये जे सॉलिडचे पार्टिकल्स असतात, सॉलिडचे पार्टिकल्स कोण असतात? ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स. हे पार्टिकल्स जे आहेत एक परफेक्ट रेग्युलर फॅशनमध्ये ऑर्डर्ड अरेंजमेंटमध्ये अरेंज होतात इन 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन म्हणजेच अलॉंग 3 ॲक्सिस एक्स, वाय अँड झेड. सो रिपीटिंग फॅशनमध्ये ऑर्डर्ड अरेंजमेंट जी मिळते आणि त्याच्यातून जे स्ट्रक्चर राईज होतं त्याला म्हटलं जातं क्रिस्टल स्ट्रक्चर. आता क्रिस्टल स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी वी मस्ट नो व्हॉट इज मेंट बाय लॅटिस अँड बेसिस. सो लॅटिस म्हणजे जाळीदार स्ट्रक्चर. हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल लाईन्स जेव्हा इंटरसेक्ट होतात तेव्हा आपल्याला मिळतो लॅटिस पॉइंट. ओके, सो लॅटिस geometrical arrangement of points in a 3-dimensional periodic array. पिरियडिक का म्हटलंय? कारण की ते एक ठराविक फॅशनने एका रिपीटिंग टाइम इंटरवलने रिपीट होत जातं, म्हणून आपण त्याला म्हणतो पिरियडिक अरे. सो याच्यामध्ये पॉईंट्स अरेंज होतात रेग्युलर फॅशनमध्ये अलॉंग 3 डायमेन्शन. दॅट इज नथिंग बट कॉल्ड ॲज लॅटिस. लॅटिसला जेव्हा जोड मिळते बेसिसची किंवा लॅटिस सोबत जेव्हा जोडला जातो बेसिस, तेव्हा तयार होत असतं क्रिस्टल स्ट्रक्चर. सो बेसिस म्हणजे कोण? तर आपण लॅटिसचे जे काही पॉईंट्स काढलेले आहेत किंवा ड्रॉ केलेले आहेत त्या पॉईंटला कन्स्टिट्युएंट पार्टिकल अटॅच करायचं. म्हणजे ॲटम अटॅच करा, मॉलिक्यूल असेल किंवा आयन्स असतील, ते तुम्ही जर ह्या लॅटिस पॉईंट्सला अरेंज केले की ते फॉर्म करतं क्रिस्टल स्ट्रक्चरचं बेसिस. म्हणजे थोडक्यात क्रिस्टल स्ट्रक्चर जनरेट होण्यासाठी लॅटिस आणि बेसिस हे कंबाईन व्हायला पाहिजे. सो बेसिस इज नथिंग बट द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड which are attached to the lattice points. So as you can see in the adjoining figure, इथे बघू शकता तुम्ही लॅटिस पॉईंट्स दाखवलेले आहेत. ओके, पॉईंट्सला जेव्हा आपण त्या पॉईंट्सला एखादा कन्स्टिट्युएंट पार्टिकल जो आहे सॉलिडचा तो अटॅच करतो तेव्हा फॉर्म होतं क्रिस्टल स्ट्रक्चर. सो या फिगरमध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, नाव नेक्स्ट पार्ट इज युनिट सेल. Now unit cell is nothing but the smallest repeating structural unit of a crystalline solid. जसा आपण म्हणतो बायोलॉजीमध्ये सेल काय असतो? स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर. तसं आपलं जे क्रिस्टलाइन सॉलिड आहे ते ह्यूज आहे, 3 डायमेन्शनल आहे. त्याचा सगळ्यात छोटा पार्ट जो आहे त्याला म्हटलं जातं युनिट सेल. सो फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन. It is the smallest structural repeating unit of a crystalline solid. आता युनिट सेल जो आहे ह्याच्या रिलेटेड 2 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. फर्स्ट, युनिट सेलचा जो शेप असतो तोच त्याच्यापासून जनरेट होणाऱ्या क्रिस्टलाइन सॉलिडचा असतो. म्हणजे एखादा सॉलिड समजा क्युबिक शेपमध्ये क्रिस्टलाइज होत असेल तर त्याचा स्मॉलेस्ट पार्ट, त्याचा स्मॉलेस्ट युनिट सेल जर तुम्ही चेक केला तर त्याचा देखील शेप कसा असणार आहे? क्युबिकच असणार आहे. हे युनिट सेलचे जे टाइप्स आहेत ते पुढे आपल्याला बघायचेच आहेत. बट फॉर एन एक्झाम्पल, एखादा जर सॉलिड रोम्बिक फॉर्ममध्ये क्रिस्टलाइज होत असेल तर त्याचा स्मॉलेस्ट युनिट सेल जो आहे तो सुद्धा कोणत्या शेपमध्ये असणार? रोम्बिक शेपमध्ये असणार. ठीक आहे. सो थोडक्यात युनिट सेलचा जो शेप असतो तोच शेप क्रिस्टलाइन सॉलिडचा असतो, त्याच्यापासून जनरेट होणाऱ्या क्रिस्टलाइन सॉलिडचा असतो. ठीक आहे. सेकंड, हे युनिट सेल्स जे आहेत हे आपण 3 डायमेन्शन अलॉंग त्यांची जी अरेंजमेंट आहे ती स्प्रेड होत असते. सो जेव्हा त्यांची स्टॅकिंग होते म्हणजे जेव्हा ते एकावर एक जे आहे ठेवले जातात तेव्हा युनिट सेल्सचे जे असतात आपण म्हणू शकतो फेसेस किंवा कॉर्नर्स किंवा एजेस हे ते एकमेकांसोबत शेअर करत जातात आणि ह्याच्यातून मग जे स्ट्रक्चर तयार होतं तेच असतं 3 डायमेन्शनल क्रिस्टलाइन सॉलिड्स.
ठीक आहे. आता यानंतरून आपल्याला पुढे बघायचे आहेत पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. Parameters of unit cell. So for an example, suppose this is a unit cell. समजा हा क्यूबिक शेपचा एक युनिट सेल आहे. ओके, शक्यतो हे लॅटिस पॉईंटच्या पोझिशन्स असतात, कॉर्नरचे आहेत म्हणून मी त्या जे कॉर्नरचे आर्ट आहेत ते डार्क केलेले आहेत. सो हा फेस आहे एक, हा सेकंड फेस, हे आणखीन उरलेले फेसेस. ठीक आहे, ह्या एजेस आणि हे कॉर्नर्स. ओके, सो फेसेस, एजेस, कॉर्नर्स हे शेअर करत असतात युनिट सेल. आता ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. एक असतं एजेस. युनिट सेलचे जे एजेस असतात त्यांना नाव दिलं जातं ABC, स्मॉल लेटर्स अल्फाबेट्सने डिनोट केलं जातं ABC. आणि त्यांच्यामध्ये काही अँगल्स फॉर्म होत असतात. या अँगल्सला डिनोट केलं जातं बाय ग्रीक लेटर्स अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके, सो अल्फा इज द अँगल बिटवीन B and C. बीटा हा जो अँगल असतो इट इज द अँगल बिटवीन A and C. अँड फायनली गॅमा जो असतो इट इज द अँगल बिटवीन A and B. ओके, सो हे पॅरामीटर्स तुम्ही लक्षात असू द्या. कुठल्याही युनिट सेलसाठी हे कॉमन असतात. त्याचे जे एजेस असतात त्याचं नोटेशन आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अँगल्सचं नोटेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल युनिट सेल्समध्ये असणारे ज्या एजेस आहेत त्या बघूया. दिस एज इज A, द हॉरिझॉन्टल वन इज B आणि वर्टिकल जी असते ती असते C. ओके, सो अँगल्स आपण शो करूया. अल्फा इज द अँगल बिटवीन B and C. So this is the angle alpha. Beta is the angle between A and C. So A and C इथे जो अँगल तयार होईल त्याला म्हटलं जातं बीटा. अँड फायनली A and B मध्ये जो असतो दॅट इज नथिंग बट गॅमा. ठीक आहे, सो रिमेंबर दिस पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. हे तुम्हाला युनिट सेलचा टाईप जो आहे, जे 7 टाईप्स आहेत युनिट सेल्सचे, त्यात हे पॅरामीटर्सच्या बेसवरती क्लासिफिकेशन जे आहे ते बघायचं आहे. ओके, नाव द नेक्स्ट पार्ट इज आपल्याला युनिट सेल्सचे जे टाईप्स आहेत, बेसिकली 4 टाईप्स आहेत युनिट सेल्सचे, ते आपण फर्स्ट ऑफ ऑल बघूया. सो टाईप्स ऑफ युनिट सेल्स. So 4 main types आहेत. First one is simple or primitive. Second one is body centered unit cell. Third one is face centered. And the last one is base centered. Now how to identify these types of unit cells? So हे जे आहेत, first type आपण बघूयात simple किंवा primitive. So let me first of all draw the unit cells, then we'll distinguish this. सो इन जनरल हा एक युनिट सेल कन्सिडर करा. ओके, असे मी 4 ड्रॉ करते जेणेकरून आपल्याला 4 टाईप्स लक्षात येतील. तुम्ही पेपरवरती एक्झॅक्टली फिगर काढू शकता छान अशा. ओके, सो सपोज हे 4 युनिट सेल्स आहेत. मानूयात क्युबिकचे प्रकार आहेत किंवा अजून कुठल्या युनिट सेल्सचे आपल्याला जे पुढे बघायचे आहेत
सो फर्स्ट ऑफ ऑल हे लॅटिस पॉईंट्स आहेत जे मी ब्लॅकने दाखवते तुम्हाला, ब्लॅक सर्कल्स. सो जेव्हा लॅटिस पॉईंट्स फक्त कॉर्नरच्या पोझिशन ऑक्युपाय करतील, फर्स्ट टाईप जो आपल्याला बघायचा आहे तो आहे सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह. अगोदरपासून हाच असतो म्हणून ह्याला प्रिमिटिव्ह म्हणतात. सगळ्यात सिम्पलेस्ट प्रकार आहे म्हणून ह्याला सिम्पल देखील म्हणतात. सो लॅटिस पॉईंट्स कोणती पोझिशन ऑक्युपाय करतात? फक्त युनिट सेलचे कॉर्नर्स. तेव्हा ह्या सेलला म्हटलं जातं सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. ठीक आहे. सेकंड जो आहे तो आहे बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्डमध्ये काय होतं, आता हे 8 लॅटिस पॉईंट्स इसेन्शियली असणारच आहेत प्रत्येक टाईपमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल मी हे ड्रॉ करून घेते. हे 8 कॉर्नरचे लॅटिस पॉईंट्स. सो ॲज द नेम सजेस्ट, बॉडी सेंटर्ड म्हणजे ह्या युनिट सेलच्या बॉडीच्या सेंटरला एक लॅटिस पॉईंट असतो. सो असं स्ट्रक्चर जेव्हा दिसेल तेव्हा त्याला म्हटलं जातं बॉडी सेंटर्ड युनिट सेल. सो दिस इज सेकंड वन, बॉडी सेंटर्ड. ठीक आहे. तुम्हाला फरक लक्षात येतोय दोन्हींमध्ये. एक ॲडिशनल लॅटिस पॉईंट आला 9 जो बॉडीच्या सेंटरमध्ये आहे. नाव द थर्ड वन इज फेस सेंटर्ड. फेसेस जे असतात त्यांच्या सेंटरला ॲडिशनल लॅटिस पॉईंट्स इथे येतात. सो हे कॉर्नरचे 8 फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे. आता फेसेस किती आहेत एकूण? तर 6 आहेत. कोणकोणते? हे जे तुम्हाला स्क्वेअर किंवा रेक्टेंग्युलर शेप जे दिसत आहेत, हा एक आणि हा एक, 2 3 4 5 6, हे 6 फेसेस. ओके. सो प्रत्येकाच्या फेसच्या सेंटरला एक लॅटिस पॉईंट टाकायचं. 1 2 3 4. ओके. सो हे अप्रॉक्सिमेटली आहे. हा एक साधारणतः इथे येईल आणि हा एक इथे. सो ऑन स्केल नाही आहे हे. सो तुम्ही हे इमॅजिन करू शकता की हे स्क्वेअर किंवा रेक्टेंगल जे आहेत त्यांच्या सेंटरचे हे लॅटिस पॉईंट्स आहेत. सो असं स्ट्रक्चर जेव्हा दिसेल त्याला तुम्ही म्हणाल फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे. अँड द लास्ट वन बेस सेंटर्ड. याला अगोदर एंड सेंटर्ड असं म्हटलं जायचं. आता अकॉर्डिंग टू द न्यू सिलेबस इट विल बी रेफर्ड ॲज बेस सेंटर्ड. सो अगोदर नेहमीप्रमाणे कॉर्नरचे 8 जे आहेत ते काढून घ्या. ठीक आहे. आणि कुठलेही 2 अपोजिट फेसेसच्या सेंटरला टाकायचे. फक्त ते अपोजिट फेसेस असले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे जर घेतला तर इथे टाकू शकता त्याच्या अपोजिट फेसला. इथे घेतला तर इथे, जसं की इथे मी ड्रॉ करते. ओके. सो लॅटिस पॉईंट्स कुठे पोझिशन ऑक्युपाय करतात? ॲट द 8 कॉर्नर्स ऑफ द युनिट सेल अँड 2 ॲडिशनल पॉईंट्स आर ॲट 2 अपोजिट फेस सेंटर्स. सच टाईप विल बी रेफर्ड ॲज बेस सेंटर्ड युनिट सेल. ओके. सो यापुढे चॅप्टरमध्ये जर तुम्हाला हे युनिट सेल्स किंवा ब्रावाइस लॅटायसेस पाहाट करायचे असतील तर हे तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे लॅटिस पॉईंट्स आहेत त्यांची पोझिशन तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ओके. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ युनिट सेल्स. नाउ next part is we have to study Bravais lattices. So Bravais, he was a French mathematician. ओके. त्यांनी सजेस्ट केलं की लॅटिस पॉईंट्स जे आहेत ते एकूण 14 वेगवेगळ्या प्रकारे अरेंज होऊ शकतात. आणि त्यांनी जी अरेंजमेंट दिली ह्या लॅटिस पॉईंट्सची त्यांनाच म्हटलं जातं ब्रावाइस लॅटायसेस. ठीक आहे. द 14 ways in which the similar points can be arranged in a 3-dimensional order. सो जे कोणते लॅटिस पॉईंट्स आहेत त्यांना पॉसिबिलिटीजनुसार किती वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही अरेंज करू शकतात ह्याची शक्यता ह्यांनी पडताळून बघितली आणि त्यांनी सांगितलं आहे की आपण ह्यांना 14 वेगवेगळ्या प्रकारे अरेंज करू शकतो. ह्यांना आपण म्हणतो ब्रावाइस लॅटायसेस. सो असेच जे आहेत 14 लॅटायसेस किंवा ब्रावाइस लॅटायसेस आपल्याला पुढे बघायचे आहेत, पण ते 7 मेन क्रिस्टल सिस्टीम्समध्ये डिवाईड झालेले आहेत.
crystal systems. सो ह्या ज्या आहेत क्रिस्टल सिस्टम्स ह्या एकूण 7 आहेत. ओके, फर्स्ट वन इज क्यूबिक सिस्टम, second one is orthorhombic system, okay. The third one is tetragonal system, fourth monoclinic system, यानंतर आहे फिफ्थ वन, इट इज रोम्बोहेड्रल सिस्टम, triclinic system, and the last one is hexagonal system. Hexagonal is a little bit different than the other systems. Okay, so 7 जे क्रिस्टल सिस्टमचे टाइप्स आहेत ते हे आहेत क्यूबिक, ऑर्थोरोम्बिक, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ट्रायक्लिनिक अँड हेक्सागोनल. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये जे टाइप्स आहेत क्यूबिकमध्ये 3 टाइप्स आहेत युनिट सेल्सचे. सिम्पल आहे, बॉडी सेंटर्ड आहे, फेस सेंटर्ड आहे. ऑर्थोरोम्बिकमध्ये 4ही प्रकार येतात, सिम्पल, त्यानंतर बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. टेट्रागोनलमध्ये 2च आहेत. इवन मोनोक्लिनिकमध्ये देखील 2 आहेत आणि हे प्रत्येकी 1 आहेत. सो इन ऑल तुम्ही जर हे टोटल ॲड केलेत तर ते किती होतील एकूण 14. सो ह्यांना म्हटलं जातं 14 सिस्टम्सला ब्रावाइस लटायसिस. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त कोणती सिस्टीम फोकस करायची आहे किंवा स्टडी करायची आहे तर ती आहे क्यूबिक सिस्टीम. उरलेले जे आहेत त्या टाइप्स म्हणून तुम्ही स्टडी करू शकतात. ओके, हे जे टाइप्स आहेत तुम्ही फिगरमध्ये बघू शकतात. फिगरमध्ये दाखवलेले आहेत, प्रत्येकाचे टाइप्स दिलेले आहेत. काय चेंज तुम्हाला जाणवतोय ते सुद्धा तुम्ही फिगरमध्ये जर बघितलं तर लक्षात येऊ शकतं. स्टुडंट्सला सजेशन्स आहेत की त्यांनी ह्या फिगर्स स्वतः ड्रॉ कराव्यात, यांची प्रॅक्टिस करावी जेणेकरून तुमच्या हे लक्षात राहते. मेन जे आहे त्यातले ते आहेत क्यूबिक सिस्टीम. सो विल स्टडी क्यूबिक सिस्टीम इन डिटेल. क्यूबिक सिस्टीमचे 3 टाइप्स आहेत किंवा क्यूबिक सिस्टीममध्ये 3 प्रकारचे युनिट सेल्स असतात. फर्स्ट आहे सिंपल क्यूबिक सेल, याला लिहिलं जातं SCC. सेकंड आहे बॉडी सेंटर्ड सेल, ओके, you will write it as simply BC, and the third one is face centered unit cell, FC. ओके, सो आपण ऑलरेडी हे टाइप्स कसे असतात ते बघितले. सिंपलसाठी तुम्ही जे डायग्राम्स आहेत ते या पद्धतीने ड्रॉ करू शकतात. आता तिन्ही जे आहेत क्यूबिकचेच प्रकार आहेत म्हणून तिन्ही क्यूब्स जे आहेत क्यूबिक सिस्टम सारख्या दिसल्या पाहिजेत. सो इथे इट मे चेंज स्लाइटली बट ऑन पेपर तुम्ही हे व्यवस्थित ड्रॉ करू शकता. ओके, सो प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड टू ड्रॉ दिस फिगर्स. ठीक आहे. सो सपोज हे क्यूबिक सिस्टीम आहे, 3 युनिट सेल्स मी ड्रॉ केलेले आहेत. सो लॅटिस पॉईंट्स, फर्स्ट टाइप जो आहे सिंपल क्यूबिक, सेकंड बॉडी सेंटर्ड अँड द थर्ड फेस सेंटर्ड. सो हे जे आहेत लॅटिस पॉईंट्स आहेत. कॉर्नरला 8 लॅटिस पॉईंट्स, 8 कॉर्नरला 8 पॉईंट्स असे तुम्ही शो कराल. सो लॅटिस पॉईंट्स आर they occupy the position at the corners, 8 corners of the unit cell. Such type will be referred as simple cubic cell, abbreviated as SCC. Second, so first of all तुम्ही कॉर्नरचे 8 ड्रॉ करून घ्याल. हे इसेन्शियली सगळीकडे असणार. ठीक आहे. And one additional atom is there at the body center. So this type will be referred as BC or body centered cubic system cell. Last one is face centered. Face centered मध्ये पण कॉर्नरचे 8 अगोदर काढून घ्या.
ओके. अँड ॲडिशनली कुठे पोझिशन ऑक्युपाय करतात लॅटिस पॉईंट्स? प्रत्येक फेसच्या सेंटरला. सो हे फेसेस आहेत, हे 4 झाले 4 फेसेसचे, आणि मध्ये जे आहेत स्क्वेअर जो दिसतोय तुम्हाला त्याच्या सेंटर्सचे हे 2, हा एक या सेंटरचा आणि एक या सेंटरचा. सो इफ यू आर आस्क्ड टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ लॅटिस पॉईंट्स, सिम्पल क्युबिकमध्ये किती लॅटिस पॉईंट्स आहेत? सिम्पल क्युबिकमध्ये लॅटिस पॉईंट्स आहेत 8 कॉर्नर्स ऑफ द युनिट सेल. बॉडी सेंटरमध्ये लॅटिस पॉईंट्स आहेत 9, 1 ॲडिशनल ॲटम ॲट द बॉडी सेंटर. आणि FCC मध्ये किती आहे? कॉर्नरचे 8 आणि फेस सेंटर्सचे 6 असे मिळून किती होतील ते? 14. सो देर आर 14 लॅटिस पॉईंट्स इन फेस सेंटर्ड युनिट सेल. ओके. सो हेच आपल्याला पुढे दुसऱ्या ज्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत सॉलिड्स, दे विल बी मेनली रिलेटेड टू आवर क्युबिक सिस्टीम. ओके.